पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कळाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। म्हणून आपुली आपण पया जरी इंद्रिये येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे। भगवान अर्जुनाला उपदेश करतात आणि स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगून तो स्थितप्रज्ञ कसा असतो, त्याची बुद्धी कशाने स्थिर होते, हे सर्व सांगत असताना भगवान सांगतात, ज्याने इंद्रिय ताब्यात घेतलेले आहे त्याची बुद्धी स्थिर होते आणि इंद्रिय ज्याने मोकळे सोडले त्याची बुद्धी स्थिर होत नाही। म्हणून अर्जुनाला उपदेश करताना भगवान सांगतात की अगोदर तू काय कर, इंद्रियांना आपल्या स्वाधीन करून घे, इंद्रियांना ताब्यात घे। तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस् तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता। महाबाहो मोठ्या हाताच्या अर्जुना, तस्मात त्यामुळे म्हणजे कशामुळे, तैशी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाळिली जरी कौतुके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके। कालच्या ओळीत पाहिला आपण शेवटला की प्राप्तेही पुरुषे, एखादा पुरुष भगवंताच्या जवळजवळ जरी गेला असला परंतु त्याने जर कौतुकाने जरी इंद्रियांचा स्वीकार केला, इंद्रियांचा लाड केला, तरीसुद्धा त्याला सांसारिक दुःखामध्ये परत यावं लागतं। जवळ जाऊन सुद्धा तो भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही। तस्मात त्यामुळे, या कारणामुळे महाबाहो हे अर्जुना, यस्य निगृहीतानि, यस्य इंद्रियानी, ज्याचे इंद्रिय इंद्रियार्थेभ्य म्हणजे विषयांपासून सर्वशः निगृहीतानि सर्व प्रकारे आवरलेले असतात, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी स्थिर होत असते। म्हणून आपुले आपण पया जरी इंद्रिय येती आया तरी अधिक काही धनंजया सार्थक असे। ज्ञानोबा म्हणतात म्हणून याच कारणामुळे आपुली इंद्रिये, आपलेच इंद्रिय आहेत, आपले जे इंद्रिय आहेत पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय हे आणि 11वं मन, असे 11 जे इंद्रिय आहेत ते 11 इंद्रिय जरी आपण पया आया येती, जर आपल्या स्वाधीन झाले, इंद्रिय जर आपल्या स्वाधीन झाले, आपण इंद्रियांना आदेश दिला आणि इंद्रिय जर तसे वागायला लागले तर हे अर्जुना अधिक काही सार्थक असे। याच्यापेक्षा अजून सार्थकता कशात आहे, याच्यापेक्षा अजून सार्थकता कशात आहे, ही भगवंताची दृष्टी आहे। भगवंताच्या दृष्टीमध्ये सार्थकता कशामध्ये आहे आणि आपल्या दृष्टीमध्ये सार्थकता कशात आहे। सार्थक होणं आपण कशाला मानतो आणि संत देव ही मंडळी सार्थक होणं कशात मानतात। आपल्याला मुलं बाळ होणं त्याच्यामध्ये सार्थकता वाटते, किंवा आपले जे मुलं आहे ते नोकरीला लागणं, मुलाला मुलं होणं, मोठं घर बांधणं, चांगली शेती असणं, चांगली बागायती होणं,
या सगळ्याला आपण सार्थकता नाव दिलेलं आहे. सार्थक झालं, सार्थक झालं. एखाद्याचा मुलगा नोकरीला लागला, माणसं म्हणतात तुमचं काय झालं, सार्थक झालं. आता तुमच्या जीवनाचं आता काय झालं, सार्थक झालं, तुमचं कल्याण झालं असं म्हणतात. पण जे संत मंडळी आहे किंवा देव आहे, त्या देवाच्या मान्यतेमध्ये सार्थकता नेमकी कशामध्ये आहे? देवाने सार्थक कोणाला म्हटलेलं आहे, कशाला म्हटलेलं आहे, आणि संतांनी सार्थक कशाला म्हटलेलं आहे, ते महत्त्वाचं आहे. आपण काय म्हणतो ते महत्त्वाचं नाही. कारण आपण जेवढं काही बोलतो, जेवढा काही आपला व्यवहार होतो, सगळा भ्रमिष्टच व्यवहार आहे. आपला प्रत्येक क्षणाक्षणाचा व्यवहार भ्रमिष्ट झालेला आहे. वास्तव व्यवहार आपल्याला करताच येत नाही. भ्रमलेले सगळे मंडळी आहोत आपण. म्हणून आपली काय मान्यता आहे याला काहीच महत्त्व नाही, याला काहीच महत्त्व नाही. मला असं म्हणायचंय या शब्दाला काहीच महत्त्व नाही परमार्थात. संत काय सांगतात, शास्त्र काय सांगतं आणि देव काय सांगतो यालाच शास्त्रामध्ये किंमत दिल्या जाते. जीव काय म्हणतो, जीवाच्या बोलण्याला शास्त्रात किंमत दिल्या जात नाही. म्हणून एखादा जर संताच्या विरोधात बोलायला लागला तर त्याला लोक विचारतात, तुझ्या या बोलण्याला प्रमाण काय आहे, कोणत्या आधाराने तू बोलतो? कुठं देवाचं वचन आलं का असं? कुठं संतांनी असं सांगितलं का? कुठं शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे का? प्रमाण काय आहे, तू कशाच्या आधारावर बोलतो, असं लोक विचारतात. आता तो स्वतः बोलतो ना, तो बोलतो ते प्रमाण नाही का? नाही, तो जीव आहे आणि जीवाची बुद्धी ही अल्पज्ञ असते, सर्वज्ञ बुद्धी नसते. म्हणून तो काय बोलतो याला लोक किंमत देत नाही. कुठं संतांनी सांगितलं आहे का ते सांग, आधारा वाचुनी काय सांगशील कहाणी. बोलण्याला जर आधार नसेल अशी गोष्ट तू सांगतो कशाला? माणसाच्या बोलण्याला काय असला पाहिजे, आधार असला पाहिजे, कुठंतरी आधार असला पाहिजे. म्हणून मनुष्याच्या बोलण्याला किंमत नाही, किंमत आहे संताच्या बोलण्याला आणि देवाच्या बोलण्याला आणि शास्त्राच्या बोलण्याला किंमत आहे. आणि त्यांच्या दृष्टीने सार्थकता कशात आहे, सार्थकता कशामध्ये मानलेलं आहे? संताच्या दृष्टीमध्ये जर पाहिलं तर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिल्या. तुकोबारायाला जर विचारलं सार्थकता कशात आहे महाराज, आमच्या जीवनाचं सार्थक झालं असं आम्ही कधी मानायचं? तुकोबाराय म्हणतात एक विठ्ठलची देखिल्या. तुम्हाला जर पांडुरंग परमात्म्याचा साक्षात्कार झाला, भगवंताने तुम्हाला जर भेट दिली, त्याचं अपरोक्ष ज्ञान जर तुम्हाला झालं, तर मग समजा तुमचा जन्म आल्याचं काय झालं, सार्थक झालं, सार्थक. ते जर होत नसेल तर त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडू द्या, काहीही होऊ द्या, तुमच्या जीवनाचं सार्थक होणार नाही, जीवनाचं सार्थक होणार नाही. तुम्ही फार पैसा मिळवला, मोठं घर बांधलं, चांगली पत्नी मिळाली, चांगले मुलं झाले, संस्कारी झाले, नोकरीला लागले, हे काहीही जरी झालं तरी तुमचं जीवन जगणं सुलभ होईल, पोटा पाण्याचा तुमचा प्रश्न मिटून जाईल. पण जीवनाची सार्थकता तेवढ्याने होत नाही. जीवनाची सार्थकता विठ्ठलाच्या दर्शनामध्ये आहे, हे तुकोबारायांचं मत आहे. देवाला जर विचारलं सार्थकता कशामध्ये आहे, तर भगवान या ओळीमधून सांगतात, तरी अधिक काही धनंजया सार्थक असे. प्रश्न विचारतात अर्जुनाला, प्रश्न विचारून उत्तर देतात. अर्जुना, याच्यापेक्षा दुसरं काय सार्थक आहे? कशापेक्षा? जर आपलेच जे 10-11 इंद्रिय आहेत, ते इंद्रिय आपल्या स्वाधीन जर झाले, आपण जे म्हटलं ते इंद्रिय ऐकायला जर लागले, आपण सांगितलं जिभेला आता तू नामस्मरण कर, असं सांगितल्याबरोबर जिभेने नामस्मरण करण्याला सुरुवात केली. आपण जिभेला सांगितलं आतापासून तू गोड पदार्थ खायचे नाही, तिखट खायचं नाही, आणि जिभेने तेव्हापासून सुरुवात केली. आपण जर सांगितलं कानाला, काना देवाच्या शिवाय दुसरं काहीच ऐकायचं नाही, देवाची कथा कीर्तन नाम ऐकायचं, त्याच्याशिवाय दुसरं ऐकायचं नाही, आणि कानाने जर तसं सुरू केलं, अशा प्रकारे आपण इंद्रियाला जे सांगितलं आणि इंद्रियाने आपलं ऐकणं सुरू केलं. मनाला सांगितलं मना, मना एक करी म्हणे जाई न पंढरी, तसं मनाने वागायला सुरुवात केली, तर भगवान सांगतात अधिक काही धनंजय सार्थक असे. हे अर्जुना, याच्यापेक्षा सार्थकता कशात आहे? याच्यापेक्षा सार्थकता कशात आहे? इंद्रिय स्वैर सोडण्यामध्ये आपण सार्थकता मानतो आणि भगवान इंद्रिय स्वाधीन होण्यामध्ये सार्थकता सांगतात.
आपण इंद्रिय स्वैर सोडण्यात सार्थकता मानतो. फार मोठे पदार्थ खायला मिळाले, आमचं सार्थक झालं. चांगले चांगले गाणे पिक्चर ऐकायला मिळाले, आमचं सार्थक झालं. आपली सार्थकतेची भाषा कशी आहे? पण भगवान सांगतात इंद्रिय ज्याच्या स्वाधीन झाले तर याच्यापेक्षा सार्थकता अजून कशात आहे? देखे कुर्मजिया परी उआईला अवयव पसरी ना तरी इच्छा वशे आवरी आपण पेची. द्वंद्व आली ओवी परत. देखे पहा अर्जुना, ज्या प्रकारे कासव असतं, मोकळे अवयव सोडतं आणि संकटाची चाहूल लागली सगळे अवयव आपल्यामध्ये परत आवरून घेतं. देखे कुर्मजिया परी उआईला अवयव पसरी, त्याच्या आनंदाने अवयवाचं तो काय करतो? अवयव पसरतो. ना तरी किंवा इच्छावशे आपण पेची आवरी, इच्छा झाली त्याला परत त्याचे अवयव तो काय करतो? आवरून घेतो. तैशी इंद्रिय अपैती होती जयाचे म्हणितले करीती तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. हे अर्जुना, त्याप्रमाणे इंद्रिये अपैती होती, ज्याचे इंद्रिय स्वाधीन झालेले आहे, जयाचे म्हणितले करीती, तो जे म्हणेल ते इंद्रिय आता करायला लागले. तर असा जर मनुष्य तू कुठं पाहिला तर तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे, त्याची बुद्धी स्थिर झाली असं तू समजून घे. आता अनेक एक गहन पूर्णाचे चिन्ह अर्जुना तुझं सांगेन परिसपा. हे अर्जुना, आता यानंतर अजून एक गोष्ट मी तुला सांगतो. पूर्णाचे चिन्ह, जो पूर्ण पुरुष आहे त्याचं चिन्ह मी तुला सांगतो. परिसपा, तू आता ऐक. पूर्ण मनुष्य कशाला म्हणतात? मनुष्यामध्ये दोन प्रकार, एक पूर्ण मनुष्य असतो आणि दुसरा अपूर्ण मनुष्य असतो. अपूर्ण कोणाला म्हणतात? ज्याला नेहमी मिळावं मिळावं असं वाटतं, तो काय आहे? अपूर्ण आहे. ज्याच्या अंतःकरणामध्ये अजून काहीतरी बसतं त्याला काय म्हणतात? अपूर्ण म्हणतात. अपूर्ण. पाण्याची एखादी घागर आहे, अर्धी भरलेली आहे आणि त्याच्यामध्ये अजून अर्धी घागर काय बसतं? पाणी बसतं. त्या घागरीला काय म्हणतात? अपूर्ण घागर आहे. जी घागर भरलेली आहे, आता जर पाणी टाकलं तर पाणी खाली सांडन, अशा घागरीला कोणी अपूर्ण म्हणतं का? नाही, ती पूर्ण भरलेली आहे. आणि जी रिकामी असते तिला अपूर्ण म्हणतात. तसंच माणसाचं आहे. ज्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या तो पूर्ण मनुष्य, आणि ज्याच्यामध्ये अजून इच्छा शिल्लक आहे, ज्याच्या अंतःकरणात अजून इच्छा बसतात, तो काय आहे? अपूर्ण पुरुष आहे. पूर्णाचे चिन्ह, जो पूर्ण झालेला आहे त्याचं चिन्ह मी सांगतो, त्याची खूण सांगतो. परिसपा. हे अर्जुना, तू आता ऐक. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेहे. महाभारताची रचना करत असताना व्यास महर्षी महाभारताची रचना करायला लागले. एवढा मोठा ग्रंथ लिहायचा. आता एवढा मोठा ग्रंथ लिहायचा, मग त्याला कोणीतरी काय लागणार? लेखक लागणार. तो लेखक चतुर पाहिजे, पटापटा त्याला लिहिता आलं पाहिजे, त्याला अक्षराचं ज्ञान असलं पाहिजे, काना मात्रा वेलांटी जसंच्या तसं देता आलं पाहिजे त्याला. असा कोणीतरी विद्वान लेखक पाहिजे म्हणून व्यास महाराज शोध करायला लागले. आणि शोध करत 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 भगवान शंकराकडे गेले. आणि भगवान शंकराने काय केलं? गणेशाला आदेश दिला. गणपतीला सांगितलं, गणपती बाप्पा तुम्ही काय करा? महाभारताचं लेखन करा. आले गणपतीला घेऊन महाभारताचं लेखन करण्यासाठी. पण आता एवढं मोठं लिहायचं, महाभारत थोडं थोडेच आहे. महाभारताचे श्लोक किती आहे? झाले 1.25 लाख भारत, 1.25 लाख श्लोक महाभारतामध्ये आहे. एवढ्या मोठ्या महाभारताचं काय करायचं? लिखाण करायचं. लिखाण आता गणपतीला जरा अवघडच वाटलं एवढं मोठं लिखाण करायचं. आधीच बाबा मोठा, एका ठिकाणी मांडी घालून बसायचं आणि ते सहन होत नाही. गणपतीला वाटलं आता काय करावं. गणपतीने आड घातली. गणपतीने सांगितलं, व्यास महाराज तुम्ही म्हणाल तेवढं महाभारत मी लिहितो, पण माझी एक काय आहे? 8 आहे 8. व्यासाने सांगितलं काय 8 आहे सांगा. गणपतीने सांगितलं तुम्ही एकामागं एक काय करायचे? श्लोक सांगायचे. तुम्ही श्लोक सांगितले, मी काय करीन? श्लोक लिहून घेईन. तुम्ही मधी बंद पडले, श्लोक सांगायचा बंद केला, तर मी आता काय करणार नाही? पुढे ग्रंथ लिहिणार नाही. अशी माझी अट आहे. आता ते पण व्यासच होते, साधे नव्हते. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी.
ज्यांची बुद्धी विशाल आहे असे व्यास महाराज होते. व्यास महाराजांनी सांगितलं, ठीक आहे तुमची आट मला मान्य आहे, पण माझी सुद्धा एक आट आहे. आता गणपतीने सांगितलं, तुमची काय आट आहे? मी जो श्लोक सांगेल त्याचा अर्थ कळाल्याशिवाय श्लोक लिहायचा नाही. व्यासांनी आट घालून ठेवली, गणपती बाप्पा मी जो श्लोक सांगेन त्याचा तुम्हाला अर्थ कळाला तरच श्लोक लिहायचा, पुढं श्लोक लिहायचा नाही. मग व्यास महाराज असे मनातले मनात श्लोकाची रचना करायची आणि श्लोक सांगत राहायचे. आता गणपती सुद्धा आता विद्येची देवता आहे, सगळं कळत होतं गणपतीला आणि अर्थ लगेच कळायचा लिहून टाकायचे, लगेच अर्थ कळायचा लिहून टाकायचे. असे 5, 50, 100, 1000 श्लोक झाले. पुढच्या श्लोकाचा विचार करता यावा म्हणून व्यास महाराज काय करायचे, कूट श्लोक टाकायचे, एक कूट श्लोक सांगायचे ज्याचा अर्थ कळतच नव्हता गणपतीला. मग त्याचा अर्थ लावण्यासाठी बुद्धी घासूस तर मग हजारो श्लोक निर्माण करायचे आणि मग सांगत राहायचे. परत साठा संपला, कूट श्लोक सांगायचा एक, गणपतीचं त्याच्यामध्ये डोकं चाला तोपर्यंत 1000 श्लोक रचून ठेवायचे. असं सुरू झालं. मग कूट श्लोक कशाला म्हणतात? कूट श्लोक ज्याचे अक्षर पाहिले तर ताबडतोब लक्षात येतं पण त्याचा अर्थ कळत नाही, त्याला म्हणायचं कूट. शब्दाचे अर्थ कळतात पण त्या श्लोकामधून नेमकं काय सांगायचं हे कळत नाही, त्याला म्हणतात कूट श्लोक. अभंगामध्ये सुद्धा कूट अभंग बरेचे, ज्ञानोबरायांचे, नामदेवरायाचे, नाथ महाराजांचे, तुकोबरायांचे कूट अभंग बरेचे. तुकोबरायांचे एक अभंग आहे, देवे देऊळ सेविले उदक कोरडेची ठेविले. याला म्हणतात कूट अभंग. देवाने काय केलं, देऊळच खाऊन टाकलं. असं कुठं घडतं का? देऊळ खात असतो का? नाही. शब्दाचा अर्थ करतो. देवे देऊळ सेविले म्हणजे काय, देवाने देऊळ खाऊन टाकलं पण त्याला त्याच्यातून सांगायचं काय हे कळत नाही, त्याला म्हणतात कूट अभंग. मुंगी उडाली आकाशी तिने गिळिले सूर्याशी. मुंगी कुठं उडत असते का आकाशात, सूर्याला कुठं गिळत असते का? म्हणजे त्याच्यामधून सांगायचं काय हे मनुष्याला काय होत नाही, कळत नाही. चिंचेच्या पाणी वसले एक गाव. ज्ञानोबरांची भाषा आहे, चिंचेच्या पानावर काय झालं, एक गाव तयार झालं. गाव आता कसं शक्य आहे बरं? म्हणजेच याचा अर्थ सांगायचं काय आहे ते काय होत नाही, कळत नाही, त्याला म्हणतात कूट अभंग. तसंच श्लोकामध्ये सुद्धा कूट प्रकार आहे. कूटामध्ये 2 प्रकार आहे, एक शब्दकूट असतो आणि दुसरा अर्थकूट. शब्दच कळत नाही त्याला शब्दकूट म्हणायचं, पण शब्द कळतो आणि त्यातला अर्थ कळत नाही त्याला अर्थकूट म्हणायचं. असे कूट श्लोक बरेच आहे. आता ही गीता सुद्धा कुठून आली, महाभारतामधून आलेली आहे. महाभारताच्या भीष्म पर्वामधून गीता आलेली आहे. जे भीष्म पर्वी संगती म्हणितली कथा, भीष्म पर्वामधून आली म्हणजे गीता महाभारतातली आहे. तर जे अनेक कूट श्लोक सांगितले त्यामधील काही श्लोक गीतेमध्ये सुद्धा आलेले आहे. हा या निशा सर्वभूतानाम श्लोक कूट श्लोक सांगितलेला आहे. कूट. गणपतीला त्याचा अर्थ कळत नव्हता. कसा कूट आहे, या निशा सर्वभूतानाम तस्याम जागर्ती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुनेः. भगवान सांगतात अर्जुना, सर्वभूतानाम या निशा, सगळ्या प्राणीमात्रांकरता जी रात्र आहे, तस्याम संयमी जागर्ती, त्या रात्रीमध्ये संयमी पुरुष काय करत असतो, जागा राहतो. आणि यस्याम भूतानी जागृती, ज्या ठिकाणी ज्या दिवसामध्ये भूतानी जागृती म्हणजे सगळे प्राणी मात्र जागे असतात, सा निशा, ती रात्र, मुने हे पश्यतः, भगवंताला पाहणाऱ्या मुनी करता ती काय आहे, रात्र आहे. रात्र याला म्हणतात कूट श्लोक. सरळ आहे. सगळे प्राणी मात्र जेव्हा झोपतात तेव्हा संयमी पुरुष जो आहे, महात्मा जो आहे, तो जागा असतो, असं श्लोकातून दिसतं. आता असं कुठं घडतं का? तुम्ही कोणताही महात्मा पहा, आपण झोपतो तेव्हा महात्मे मंडळी झोपतात आणि आपण उठतो तेव्हाच महात्मे मंडळी उठते. ज्या दिवसामध्ये सगळे लोक काय असतात, जागे असतात, त्या दिवसामध्ये महात्मा झोपलेला असतो, असं श्लोकात सांगितलं. कुठं दिसतं हो असं? आपण सगळे दिवसा जागेच असतो आणि सगळे महात्मे मंडळी पहा, तुम्ही संत मंडळी पहा, कोणी पण पहा, दिवसा जागेच असतात, ते तर दिवसा झोपत नाही. याच्यामधून काय सांगायचं हे अर्थ कळत नाही, म्हणून याला काय सांगितलं, कूट श्लोक आहे. कूट श्लोक.
ज्या ठिकाणी मनुष्य झोपतात त्या ठिकाणी महात्मा जागा असतो, आणि ज्या ठिकाणी मनुष्य जागे असतात त्या ठिकाणी महात्मा झोपलेला असतो असं सांगायचं. याचा अर्थ असा होतो की आपण सगळे ज्या ठिकाणी जागे आहे, आपण कुठं जागे आहोत? कोण नाही दक्ष करिता संसार, तुकोबाराय सांगतात. या श्लोकातून तुकोबाराय, श्लोकाचं उत्तर म्हणूनच तुकोबारायाने अभंग लिहिला असावा. कोण नाही दक्ष करिता संसार, आपण जागे कुठे आहे? संसार करिता कोण दक्ष नाही. संसार करण्यासाठी आपण काय आहे? जागे आहे, जागे आहे, जागे आहे. जरी आपण परमार्थामध्ये बसलेलो असलो तरी सुद्धा आपलं लक्ष कुठं असतं? संसारामध्ये असतं. संसार करण्यासाठी आपण जागृत आहे. सायाशे करीशी प्रपंच दिनानिशी, हरीशी न भजशी कोण्या गुणे, न भजशी कोण्या गुणे, न भजशी. भगवंताचं भजन करणं आपल्याला कळतच नाही, पण संसार करण्याचा प्रत्येकाला कळतो, प्रत्येकाला कळतो. संसारातलं बारीक ना बारीक काम मनुष्याचं काय असतं? लक्षात असतं. दक्ष असतो माणूस संसार करण्यासाठी. म्हणून या ठिकाणी शब्द वापरलेला आहे यश्याम भूतानी जागृती. ज्या ठिकाणी हे सगळे मनुष्य जागे असतात, महात्मा त्या ठिकाणी झोपलेला असतो. जो संत असतो, जो महात्मा असतो, त्याला संसाराविषयी झोप लागलेली असते, झोप लागलेली असतो, तो झोपलेलाच असतो. महात्म्याला संसारातलं काहीच कळत नाही. व्यवहार काय असतो, कसा करायचा, काही कळत नाही महात्म्याला. जेवण कसं करावं, कसं चालावं, कसं फिरावं, कोणत्या माणसासोबत कसं बोलावं, कसं आपलं राहणीमान असावं, कपडे कसे घालावे, हे ज्ञानी महात्म्याला यातलं काहीच कळत नाही, काहीच कळत नाही, काहीच कळत नाही. म्हणून तुम्ही पहा, जो महात्मा आहे तो वरच्या वागण्याकडे लक्ष देत नाही. तो कसाही राहील, कसाही राहील, वरच्या वागण्याकडे तो लक्ष देत नाही. महिना वारकरी जे असतात त्यांच्याकडे तुम्ही पहा कशी अवस्था असते. वारकऱ्यामध्ये भीमदादा नावाचे वारकरी आहे. भीमदादा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असतील नसतील. भीमदादा नावाचे वारकरी, ते इथं प्रदक्षिणाला आले किंवा प्रवचनामध्ये जरी येऊन बसले तर तुम्हाला वाटणार पण नाही तो कोणी महात्मा असेल. काही असं वाटण काय, खेडेगावातलं कोणता भिकारी एखादा म्हातारा आला तुमच्या जवळ जर बसले आणि तुम्हाला माहीत नसेल हे भीमदादा आहे, तुम्ही त्याच्यापासून 100% बाजूला सरकणार. असे राहतात. सगळे मळालेले कपडे, वर अंगावर काहीच घालणार नाही, एक आपलं खाली कापड गुंडाळणार, दाढी वाढलेली, केस वाढलेली, नख वाढलेली, असं राहणार महात्मा. पण त्यांच्या अंतःकरणाची जर स्थिती पाहिली, तुम्ही ज्ञानेश्वरीची कोणती ओवी म्हणा, त्या ओवीपासून पुढे सगळी ज्ञानेश्वरी म्हणून दाखवते. असा महात्मा आहे. 1,00,000च्या वर दिवसाचा त्यांचा जप आहे. एवढी अंतःकरणाची काय आहे स्थिती आहे. शब्दामध्ये दुसऱ्याला बोलतच नाही. तुम्ही त्यांच्याजवळ जाऊन बसा, ते तुम्हाला ज्ञानेश्वरीची ओवीच सांगणार. तुम्ही काही बोलण्याचा प्रयत्न करा, ज्ञानेश्वरीची ओवी सांगणार. असे महात्मा आहे. पण वरून जर पाहिलं तर त्यांना कोणीच महात्मा म्हणणार नाही, असं वागतात. म्हणजे ज्या ठिकाणी आपण सगळे जागे आहोत, आपलं कसं असतं, आपले कपडे टापटीप असले पाहिजे, कुठं डाग नसला पाहिजे, वरून इस्त्री केलेली पाहिजे, सगळं व्यवस्थित. आंघोळ करताना वेगवेगळ्या प्रकारचे ते साबणी, शॅम्पू लावायला. म्हातारे माणसं सुद्धा साबणी शॅम्पू लावते सगळं. एखाद्याचे केस पांढरे झाले असते त्याला काळी पॉलिश. या ठिकाणी आपण सगळे जागृत आहोत. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसे कपडे घालायचे, कोणाला कसं बोलायचं, आपण जागे आहोत. पण महात्मा त्या ठिकाणी झोपलेला आहे, झोपलेला आहे. त्याच्याही उलट सर्व भूतानाम या निशा, सगळे प्राणी मात्र ज्या ठिकाणी झोपलेले आहे, तश्याम संयमी जागरती. महात्मा त्या ठिकाणी जागा असतो. सगळे प्राणी मात्र, सगळे माणसं ज्या ठिकाणी झोपलेले आहे, आपण कुठं झोपतो? परमार्थाविषयी झोपलेलो आहे. परमार्थाविषयी आपण काय आहे? झोपलेलो आहे, झोपलेलो आहे, झोपलेलो आहे. देवाने तरी झोपलेलं सांगितलं. तुकोबाराय म्हणतात, भगवंता तुझं कारण आहे मेलो जिताची कैशी. अरे जिवंत असतानाच मी काय झालो? मरून गेलो देवा तुझ्यासाठी, मरून गेलो, मरून गेलो. या ठिकाणी देवाने सांगितलं झोपलेले आहे. झोपलेले म्हणजे काय? सावध नसणं, त्याला काय म्हणतात? झोपलेला म्हणतात. जो मनुष्य सावध नाही तो काय आहे? झोपलेला आहे. आता एखादा जागा जरी असला, त्याने एखाद्याचं काय सांगितलं, काम सांगितलं, भाकरी ठेवलेल्या आहे, वाळू घातल्या, आम्ही बाहेरून जाऊन येतो, कुत्रं मांजरं पहा, आणि तो बाहेरून फिरून आला, लांबूनच पाहायला लागला, याच्यासमोर कुत्रे भाकरी खायला लागले, लांबूनच आडायला लागला, अरे झोपला काय?
आता खरंच झोपलेला आहे का? जागा आहे, डोळे उघडे आहे, बसलेला आहे, पाहू राहिला, तरी त्याला काय म्हणला, तू काय झोपला काय? म्हणजे काय? सावध नाही. सावध नसण्याला काय म्हणतात? झोपलेला आहे. आपण परमार्थामध्ये सावध नसतो, सावधच नाही आपण परमार्थामध्ये. दिवस उगल्यानंतर कसं स्नान करायचं, संध्या करायची, नामस्मरण रोज किती केलं पाहिजे, काल किती झालं होतं, त्याच्यापेक्षा आपलं वाढलं का कमी झालं, अंतकरणातले दोष गेले का, आपण आज प्रदक्षिणा केली का चुकली, स्नान केलं का, देवाचं दर्शन केलं का, प्रवचन कीर्तन आपलं चुकलं का, प्रवचनाला गेलो त्याच्यामध्ये आपलं लक्ष होतं का तिथं पण आपण झोपच काढली, हे आपलं लक्षात नसतं. याच्याविषयी आपण दक्ष नाही, सावध नाही. आणि सावध नाही म्हणूनच भगवान सांगतात परमार्थामध्ये हे झोपलेले आहे, झोपलेले. आपण सगळ्याला गाढ झोप लागलेली आहे, परमार्थामध्ये गाढ झोप लागली आहे. म्हणूनच संत महात्मे आले आहे, जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती. संत महात्मे आपल्याला काय करतात? जाग करतात. उठा उठा उठा. का जागे करतात? झोपलेले आहे म्हणून जागे करतात, झोपलेले आहे. आणि ती झोप म्हणजे कोणती आहे? अज्ञानाची झोप आहे. विसरून गेलो आपण देवाला, आपलं कर्तव्य काय आहे, मनुष्य देहाला येऊन काय करायचं, हे सगळंच आपण विसरून गेलो, म्हणून त्याला झोप म्हणतात. या ठिकाणी आपण झोपलेला आहे. पण महात्मा जो असतो तो महात्मा मात्र त्या ठिकाणी काय असतो? जागा असतो, जागा असतो. सतत भगवंताचं काय करतो? तो चिंतन करतो. जो वदे अच्युत सर्व काळ, सर्व काळ अच्युत वदे, कायम भगवंताचं नामस्मरण करतो. जागृतीमध्ये त्याचं स्मरण सुरू आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा त्याचं स्मरण सुरू आहे. तो स्वप्न अवस्थेमध्ये जरी गेला तरी त्याचं भगवंताचं स्मरण सुरू आहे. त्याला मूर्छा आली तरी सुद्धा भगवंताचं स्मरण त्याचं सुरूच आहे, बंद होत नाही. तस्याम जागर्ती संयमी. संयमी मनुष्य, महात्मा मनुष्य त्या ठिकाणी जागा असतो. आणि आपण सगळे झोपलेलो आहे. आणि यश्याम भूतानी जागृती, त्या ठिकाणी सर्व प्राणी मात्र जागे आहे. पश्यत मुने हे सानिशा, भगवंताला पाहणाऱ्या मुनी करता ती रात्र आहे. देखे भूत जात निदेले, तेथेची जया पाहले, आणि जीव जेथ चेईले तेथ निद्रित जो. देखे, पहा अर्जुना, भूत जात निदेले, सगळे प्राणी मात्र झोपलेले आहे. तेथेची जया पाहले, त्या ठिकाणी ज्याला उजडलेला आहे, दिवस उगवलेला आहे. आणि जीव जेथ चेईले, हे सगळे जीव ज्या ठिकाणी झोपले तेथ निद्रित जो, म्हणजे जीव ज्या ठिकाणी जागृत आहे त्या ठिकाणी हा झोपलेला आहे. तोची तो निरुपाधी अर्जुना, तो स्थिर बुद्धी, तोची जाणे निरवधी मुनीश्वर. अर्जुना, तोच उपाधिरहित झालेला आहे, त्याचीच बुद्धी स्थिर आहे, आणि तोच मुनी आहे. मुनीमध्ये ईश्वर तो आहे, अमर्याद ईश्वर. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्रमाप प्रविशन्ति अद्वत, तद्वत कामायम प्रविशन्ति सर्वे, सशांतिमाप्नोति न काम कामी. अपूर्यमानम, चोहो बाजूनी पाण्याने परिपूर्ण भरलेला. अचल प्रतिष्ठम, एकाच ठिकाणी स्थिर असलेला, न हलणारा. समुद्रम, त्या समुद्रामध्ये यद्वत आपह प्रविशन्ति, ज्याप्रमाणे पाणी काय करतं? प्रवेश करतं. गंगेचं पाणी नेहमी समुद्रामध्ये जातं. तद्वत, त्याचप्रमाणे यम, ज्या मनुष्याच्या अंतकरणामध्ये सर्वे कामहा प्रविशन्ति, सगळ्या इच्छा सामावून जातात, सगळ्या इच्छा सामावून जातात. स शांतीम आपनोती, तोच शांतीला प्राप्त होतो. न काम कामी, विषयांची इच्छा करणारा प्राप्त होत नाही. पार्थ आणि काही परी, तो जाणो येईल अवधारी, जैशी अक्षोभता सागरी अखंडित. हे अर्जुना, त्या महात्म्याला कसं जाणावं ते अजून एका पद्धतीने मी तुला सांगतो. आणि काही परी तो जाणो येईल, अजून एका पद्धतीने त्याला जाणता येईल. अवधारी, ऐक. जैशी सागरी अखंडित अक्षोभता, समुद्रामध्ये अखंडित काय आहे? अक्षोभता. समुद्र कधीच क्षुब्ध होत नाही. देवा, समुद्र गंभीर आहे की जे, समुद्र गंभीर आहे, कितीही पाणी त्याच्यामध्ये जाऊ द्या, समुद्राची कधीच तक्रार गंगेकडे नाही. आता पाणी बस झालं, आता तू येऊ नको, असं समुद्र कधी म्हणतो का? नाही म्हणत, नाही म्हणत. केवढा मोठा पूर आला चंद्रभागेला, एवढ्या पुराचं सगळं पाणी गेलं समुद्रामध्ये, तरी समुद्र म्हटला नाही आता येऊ देऊ नको पाणी म्हणून. येऊ द्या, कितीही पाणी येऊ द्या, ते समुद्रामध्ये सामावून जातं, सामावून जातं, सामावून जातं. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊन मिळत, तरी अधिक नव्हे ईशत मर्यादा नसंडी. ज्ञानोबा म्हणतात, समस्त सरिता ओघ, सगळ्या नद्यांचा ओघ समुद्रामध्ये जातो. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, चंद्रभागा, सिंधू, कावेरी, शरयू, ह्या सगळ्या नद्या कुठं जातात?
समुद्रामध्ये. अशी एखादी नदी आहे का ती डोंगरामध्ये जाते? नाही. सगळ्या नद्या समुद्रामध्ये जातात. समस्त सरिता ओघ परिपूर्ण होऊन मिळतं, द्वयी थड्या भरून त्या जातात. पण तरी अधिक नोहे ईशत मर्यादा नसंडी. कितीही नद्या त्याच्यामध्ये जरी गेल्या तरी समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, आपली मर्यादा सोडत नाही. एवढं मोठं पाणी समुद्रामध्ये जातं पण कधीच समुद्र वाढलेला दिसत नाही. तेवढाच समुद्र आहे. सगळं पाणी आपल्यामध्ये सामावून घेतो. ज्ञानोबा म्हणतात ईशत मर्यादा नसंडी. ईशत म्हणजे थोडी सुद्धा मर्यादा सोडत नाही. ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषून जाती समजता परी न्यून नव्हे पार्था समुद्र जैसा. ना तरी अथवा हे अर्जुना ग्रीष्मकाळी उन्हाळ्यामध्ये जर पाहिलं तर समस्ता सरिता शोषून जाती. सगळ्या नद्या कोरड्या पडतात उन्हाळ्यामध्ये, सगळ्या कोरड्या पडतात. तरी सुद्धा जैसा न्यून नव्हे, तो समुद्र कमी होत नाही. कितीही पाणी गेलं तरी समुद्र वाढत नाही आणि नद्या कोरड्या जरी पडल्या तरी समुद्र कमी होत नाही. असा समुद्र अक्षुब्ध आहे, अक्षुब्ध. तसाच महात्मा असतो. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तया ते. भगवान सांगतात हे अर्जुना, तैसा त्या समुद्राप्रमाणे महात्मा असतो. वृद्धी सिद्धी प्राप्ती. एखाद्या महात्म्याला वृद्धी प्राप्त झाली, ऐश्वर्य किंवा त्याला सिद्धीही प्राप्त झाली तरी सुद्धा बुद्धी क्षोभ नाही. त्याची बुद्धी कधीच शुद्ध होत नाही. त्याच्याकडे त्याला काहीही मिळो, शुद्ध त्याची बुद्धी होऊ शकत नाही. शुकाचार्य तपश्चर्याला बसलेले होते आणि तपश्चर्या करत असताना भरपूर तप झालं आणि इंद्राने काय केलं, तपश्चर्या भंग करण्यासाठी त्याच्याकडे काही मंडळी पाठवले. काम, क्रोध, लोभ हे सगळ्या अप्सरा शुकाचार्याकडे पाठवल्या. का? शुकाची समाधी भंग झाली पाहिजे, समाधीतून शुकाचार्य उठले पाहिजे म्हणून पाठवल्या. शुकाचार्य समाधीमध्ये असताना त्या सगळ्या अप्सरा पुढे आल्या आणि त्यांनी समाधी मोडली शुकाचार्यांची. शुकाचार्यांची काय केली? समाधी मोडली. आणि शुकाचार्याला काय सांगितलं, मला काम निर्माण झालेलं आहे, तुम्ही माझे पती व्हा. शुकाचार्यापुढे विनंती केली. त्यावेळेस शुकाचार्य एकटे होते, एकांतात होते, स्वतंत्र होते. स्त्री चालून आली होती पण त्या स्त्रीचा तर स्वीकार केलाच नाही. त्या स्त्रीला शुकाचार्यांनी सांगितलं तू जो देह मला देत आहे त्या देहामध्ये दुसरा काय आहे? मलमूत्राशिवाय या शरीरामध्ये काय आहे? हा शरीर जर पाहिलं मळमूत्राचा बांधा. मदालसे मध्ये ज्ञानोबा सांगतात शरीर कसं आहे? हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा. तुम्ही विचार करा, जर देवाने वरून चमडं घातलंच नसतं शरीरावर तर काय परिस्थिती झाली असती? चमड्याने जर झाकलंच नसतं तर मग कशी परिस्थिती झाली असती? सगळीकडे नुसता वासच सुटला असता शरीराचा. चमडीवरून घातलेले आहे म्हणून ते बरं वाटतं. वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा सांधा, आतमध्ये सगळे कृमी कीटकच भरले. रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. नुसती दुर्गंधी आहे आतमध्ये, नुसती दुर्गंधी. एवढं मोठं अपवित्र शरीर आहे आणि ते शरीर घेऊन तू माझ्याकडे कशाला आली? शुकाचार्याची भाषा आहे, शुकाचार्याचे शब्द. पण त्या अप्सरेने सांगितलं तुम्ही काय मृत्यू लोकातील स्त्रियासारखं आम्हाला समजलं काय? आमचे देह दिव्य आहे, दिव्य शरीर आहे. आमच्या शरीरामधून दुर्गंध नाही, सुगंध बाहेर पडतो, सुगंध. असं दिव्य शरीर आमचं आहे, दिव्य शरीर. शुकाचार्याने सांगितलं माते मला काय माहित तुमचं शरीर दिव्य आहे का कसं आहे, आम्ही कधी पाहिलंच नाही, आम्ही मृत्यू लोकात राहणारे. शुकाचार्य म्हणतात हे माते, मला जर अगोदर माहीत असतं की तुझं शरीर दिव्य आहे, तुझ्या शरीरामधून सुगंध बाहेर पडतो, असं जर मला अगोदर माहीत असतं तर मी जन्मच तुझ्या पोटातून घेतला असता. शुकाचार्य बोलतात तुझ्या उदरातून मी जन्म घेतला असता मला जर माहीत असतं तर. याला म्हणतात वृद्धी सिद्धी प्राप्ती. क्षोभ नाही बुद्धी, त्यांची बुद्धीच फिरत नाही. तो महात्मा आहे, नाही बुद्धी फिरत. तुकोबरायांकडे सुद्धा ही परिस्थिती आली होती, बुद्धी फिरली नाही, क्षुब्ध झाली नाही बुद्धी. वृद्धी सिद्धी प्राप्ती, कितीही धन प्राप्त हो त्यांची बुद्धी फिरत नाही.
बुद्धीने जो निश्चय केलेला आहे परमात्म्याचा परमार्थाचा तोच निश्चय धारण केले असते. बुद्धीत कोणत्याही काळी त्यांच्या पालट घडत नाही. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी आणि न पवता न बाधी अधृती तयाते. न पवता तयाते अधृती न बाधी. आणि त्याला काहीच मिळालं नाही तरी सुद्धा त्याला काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. काहीच फरक पडत नाही. त्यांच्या बुद्धीमध्ये क्षोभ घडत नाही. गजानन महाराज, शेगावचे गजानन महाराज एवढे मोठे सिद्धी संपन्न महात्मा होते, पण दुसऱ्याने खाल्लेलं पत्रावळीवरचं अन्न खात होते. स्वतःचं पोट भरण्यासाठी कधी सिद्धीचा वापर नाही केला. फार मोठी सिद्धी होती. जे म्हणेल ते करू शकत होते. कोरड्या विहिरीतून त्यांनी पाणी काढलं. पाणी काढून सगळ्याची तहान भागवली. सगळ्याची तहान भागवली. पण तेच गजानन महाराज पत्रावळीवर जे उष्ट शिल्लक आहे ते खाऊन राहत होते. सिद्धीचा वापर कधी पोट भरण्यासाठी केला नाही केला. एवढी मोठी सिद्धी होती. आता महाराष्ट्रामध्ये एवढे कीर्तनकार झाले, सिद्धी संपन्न नाही कोणी, सिद्धी संपन्न नाही कोणी, पण आपल्याकडे जे आहे भगवंताचं चिंतन, भगवंताचं कीर्तन, त्याचा सुद्धा पोट भरण्यासाठी उपयोग करतात. हे दुर्दैव आहे वारकरी संप्रदायाचं. जे संप्रदायाचे प्रचारक आहेत, संप्रदायाचा प्रचार करण्यासाठी म्हणून जे निघालेले आहे, तेच संप्रदायाचा प्रचार न करता त्याच्यामधून आपलं पोट कसं भरेल याच्याकडे त्यांची काय आहे, दृष्टी आहे. तुम्ही इतर धर्माचे प्रचारक पहा. मुस्लिम धर्माचा जो प्रचारक आहे, जो धर्मगुरू आहे, मौलाना आहे, तो कधीच कोणाकडून रुपये घेताना दिसणार नाही. स्वतःच्या पदरच्या पैशाने तो धर्माचा प्रचार करत सगळ्या महाराष्ट्रामध्ये, सगळ्या भारतामध्ये हिंडत असतो. तुम्ही ख्रिश्चनाचे प्रचारक पहा, दुसऱ्याकडून पैसे घेत नाही, ते आपल्याकडचं दुसऱ्याला देतात. ख्रिश्चन लोकांचा नियमच आहे, तुम्हाला जर ख्रिश्चन धर्मामध्ये जर जायचं असेल दुसऱ्या कोण्याही धर्मातून, तर ख्रिश्चन धर्माचे लोक तुम्हाला नोकरी देतात, तुमच्या मुलाबाळाचं शिक्षण पूर्ण करून देतात, तुम्हाला 1-1, 2-2 एकर जमीन देतात, घर बांधून देतात. कशासाठी? केवळ तुम्ही आमच्या धर्मात या एवढेच. धर्माचा प्रचार करण्यासाठी ते पैसा तर घेत नाही, आपल्या घरचा पैसा काय करतात, दुसऱ्याकडे देतात वापरण्यासाठी. आणि तुम्ही आपल्या धर्माचे प्रचारक पहा, हे सगळे कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, स्वतःच्या घरातला तर रुपये घालण्याची त्यांना सवय नाही. तुम्ही पहा, महाराज लोक एवढे सप्ते करते, तुम्हाला सप्त्यामध्ये महाराजाचे घरची पंगत कुठंच दिसणार नाही. दुसऱ्याच्या पंक्ती गोळा केलेल्या, घरातून पंगत सुद्धा देत नाही हे कीर्तनकार. धर्माचा काय प्रचार करणार आहे? नाही करू शकत. दुसऱ्याकडून फक्त यांना लुटायचं माहिती आहे, आपल्याला गोळा झालं पाहिजे, गोळा झालं पाहिजे. धर्माचा प्रचार यांना माहीत नाही. रुद्धी सिद्धी एवढ्यावरूनच जर एवढं मोठं हे करतात, कर्म धर्म संयोगाने यांना जर एखादी सिद्धी प्राप्त झाली तर हे कायच करतील. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी. तुकोबरायाकडे सगळ्या सिद्धी आल्या होत्या, सगळ्या रिद्धी होत्या, पण कधीच तुकोबरायाने त्याचा स्वतः करता वापर केला नाही. रुद्धी सिद्धीचा वापर नाही केला. एका जणाला तीर्थयात्रा करायची होती, त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याला होन दिला तुकोबरायांनी. खडा उचलला आणि खड्याचा काय करून दिला, होन करून दिला. तेवढ्या होनावर त्याची सगळी तीर्थयात्रा पूर्ण झाली. सगळीकडे तीर्थयात्रा केली, दान दक्षिणा धर्म केला, अन्नदान केलं, पण त्या तुकोबरायांनी स्वतः करता कधी 1 रुपया वापरला नाही वापरला. एका ब्राह्मणाचं कर्ज फेडायचं होतं, ब्राह्मणाचं कर्ज, त्याला लोखंडाची पास दिली, लोखंडाची पास, वखराची आवताची पास. तुकोबरायांनी त्या लोखंडाच्या पासेकडे नुसतं पाहिलं, ती लोखंडाची पास पिवळी झाली, पिवळी सोन्याची, देऊन टाकली त्याला. पण 1 रुपया कधी स्वतः संसाराकरता नाही वापरला. रुद्धिसिद्धी नाही वापरली. ज्ञानोबरायांनी एक ब्राह्मण पाठवला होता तुकोबरायांकडे. त्या ब्राह्मणाला ज्ञान पाहिजे होतं आणि धनसंपत्ती पाहिजे होती, श्रीमंत व्हायचं होतं. तो तर निघून गेला. नारळ दिला तुकोबरायांनी, हे नारळ तुम्ही घ्या आणि त्याच्यातून तुम्हाला काय होईल, धनसंपत्ती होईल. नारळ प्रसाद म्हणून दिला. आता त्याची दुर्बुद्धी होती, तो निघून गेला. दुसरा ब्राह्मण आल्यानंतर तोच नारळ त्याच्या हावली करून दिला. तो ब्राह्मण श्रीमंतही झाला आणि पंडितही झाला. तुकोबरायांच्या प्रसादाने एवढं घडलं, पण स्वतः कधी संसाराकरता काहीच लावलं नाही. 1 रुपयाचं सुद्धा नाही.
नामदेवरायाचा परीस चोरल्याची जेव्हा बातमी पसरली, परीस चोरल्याची, हाताला धरून नेलं नामदेवरायाने त्या परिसा भागवताला वाळवंटामध्ये, आणि गंगेतून काय केलं, चंद्रभागेतून वंजळभर खडे उचलले, सांगितलं घे तुझा परीस कोणता आहे. त्याने सांगितलं अरे हे खडे मला नाही लागत, मला काय लागतो, परीस लागतो. नामदेवराय म्हणले कानामाग हानीन, खडे नाही म्हणायचे, वाळवंटातील प्रत्येक दगड काय आहे, परीस आहे, परीस आहे. खोटं वाटत असेल तर परीक्षा करून पहा. लोखंडाला लावून पाहिलं, काय झालं त्याचं, सोनं झालं, सोनं. पण त्या नामदेवरायांनी कधीच स्वतः करता 1 रुपया नाही वापरला. जे मिळेल ते खाल्लं. का, एवढं मोठं प्राप्त होऊन सुद्धा त्या महात्म्याच्या, त्या संताच्या बुद्धीमध्ये कधी काय होत नाही, क्षोभ घडत नाही. कधीच क्षुब्धता घडत नाही घडू शकत. तैसा प्राप्ती वृद्धी सिद्धी तयाशी क्षोभ नाही बुद्धी, आणि न पवता न बाधी अधृतीता येते. आणि त्यांच्याकडे जर काहीच नसलं तरी सुद्धा अधैर्य त्यांना स्पर्श करत नाही. त्यांना असं होते, संसारी मनुष्यासारखं उतावीळपणा करत नाही. आपल्या संसारामध्ये थोडं जरी आपलं कमी झालं तर मनुष्य पागल झाल्यासारखं करतो. एवढं कसं काय कमी झालं, या वर्षी उत्पन्न कमी कसं काय झालं, पुढच्या वर्षी वाढण्यासाठी काय करावं लागेल, हे असं अधैर्य संताला कधी स्पर्श करत नाही. उपाशी जरी झोपले तरी त्यांना असं वाटत नाही आज आपल्याला उपाशी झोपावं लागलं, उद्या आपलं काय होईल, नाही, कधीच चिंता करत नाही. सुदामा ब्राह्मण एकनिष्ठ भक्त देवाचे, पाणी सुद्धा मिळत नव्हतं कधी कधी प्यायला, स्वतःला नाही पण मुलाला सुद्धा खायला देता येत नव्हतं, पाणी पाजून झोपी घालत होते. पण कधीच असं मनामध्ये सुद्धा विचार आला नाही का आपले मुलं उपाशी झोपत आहे, यांना खाऊ घालण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. नाही, त्यांच्या बुद्धीमध्ये क्षोभच घडत नाही. स्थिर बुद्धी असते, स्थित प्रज्ञ. सांगे सूर्याच्या घरी प्रकाश काय वातीवेरी, का न लाविजे तरी अंधकारी कोंडेल तो. ज्ञानोबा दृष्टांत देतात. सूर्याच्या घरी, हे अर्जुना मला तू सांग, सूर्याच्या घरी प्रकाश देण्यासाठी काय दिव्यामध्ये वात लावलेली का, प्रकाश काय वातीवेरी, दिव्यातील वातीच्या प्रकाशाने सूर्याचं घर प्रकाशित आहे का, नाही, तो स्वयंप्रकाशमान आहे. का न लाविजे तरी अंधकारी कोंडेल तो. सूर्याच्या घरामध्ये जर दिवा लावला नाही तर अंधार पडेल का त्याच्या घरामध्ये, नाही पडू शकणार. तो स्वतः काय आहे, प्रकाशमान आहे, प्रकाशमान. तसाच महात्मा असतो. देखे वृद्धी सिद्धी तयापरी आली गेली से न करी. त्याला वृद्धी सिद्धी प्राप्त झाली काय आणि नाही प्राप्त झाली काय, से न करी, त्याच्या मनामध्ये आठवण सुद्धा येत नाही. से शब्दाचा अर्थ आठवण सुद्धा येत नाही. तोची गुंतला असे अंतरी महासुखी. असं का, तर महासुखामध्ये त्यांचं अंतकरण गुंतलेलं असतं. महासुखामध्ये, परब्रह्माच्या सुखामध्ये ते आनंदी असतात, आनंदी. जो आपुलेनी नागरपणे इंद्रभुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. जो आपलेनी नागरपणे, आपल्या नागरपणाने म्हणजे सौंदर्याने, चांगल्यापणाने, ऐश्वर्याने, हा आपलेनी नागरपणे म्हणजे ऐश्वर्याने, इंद्रभुवना ते पाबळे म्हणे. इंद्राचं भुवन म्हणजे स्वर्ग, त्याला सुद्धा पाबळ तुच्छ म्हणतो. एखादा मनुष्य असेल आपल्या ऐश्वर्याने इंद्राच्या भुवनाला जर तो तुच्छ म्हणत असेल, काय इंद्राचं घर चांगलं आहे असं जर तुच्छतेने तो बोलत असेल, तर तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. ते भिल्लाने टाकलेल्या पालामध्ये कस काय त्याचं मन रमणार आहे. इंद्राच्या घराला जो काहीच जुमानत नाही, तो भिल्लाच्या पालामध्ये कस काय रममान होणार आहे, त्याच्यामध्ये तो कस काय राहणार आहे. तो केवी रंजे पालवणे भिल्लांचेनी. जो अमृताते ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. जो अमृताते ठी ठेवी, अमृताला जे बाजूला फेकतात, तो जैसा कांजी न सेवी. असा मनुष्य ते भातावरचं पाणी कसं काय पिईल. अमृत जो पित नाही, अमृत पेला एखाद्याने जर दिलं तर तो म्हणतो अमृत काय आहे, कडू आहे, मला नाही लागत, फेक तिकडं. एवढा जर तो असा धैर्यवान असेल तर ते भातावर केलेलं पाणी कसं काय पिणार आहे. जो अमृताते ठी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी. भागवतामध्ये प्रसंग आहे. शुकाचार्य ज्यावेळेस कथा सांगत होते, श्रीमद भागवत कथा शुकाचार्य सांगत असताना परीक्षिती राजाला, ती भागवत कथा इतकी सुंदर होती, इतकी रसाळवाणी होती शुकाचार्याची, इंद्राला सुद्धा ती ग्रहण करावी वाटली. इंद्राला सुद्धा वाटलं आपण काय केलं पाहिजे, भागवताचं रसपान केलं पाहिजे, भागवत आपल्याला मिळालं पाहिजे, भागवत मिळालं पाहिजे. म्हणून इंद्र आला. पण इंद्र मोकळा जर आला असता तर त्याला भागवत सांगितलं असतं श्रोता म्हणून,
पण इंद्र मोकळा नाही आला, अमृताची घागर घेतली. स्वर्गातील अमृताची घागर घेऊन आला इंद्र आणि शुकाचार्यापुढे ठेवली. महाराज, हे स्वर्गातील अमृत आहे, हे अमृत मी तुम्हाला देतो आणि तुम्ही मला काय द्या? भागवत अमृत द्या, भागवत रूपी अमृत द्या, भागवत रूपी अमृत द्या. शुकाचार्याने सांगितलं, चल उचल, तुझं अमृत आणतो स्वर्गातलं आणि आमच्याकडून भागवताचं अमृत घेतो, उचलून घेऊन जाय, आम्हाला त्याची काय नाही गरज नाही. अमृता ते ठी ठेवी, अमृताला ते काय करतात? नावं ठेवतात. मग असे जर महात्मे असतील, भगवंताच्या कथेपुढे, भगवंताच्या कीर्तनापुढे अमृताला ते बाजूला फेकतात, ते 10 आणि 15 हजाराचं पाकिट कसं घेतील? कसं घेतील? त्या महात्म्याचं अंतकरण एवढं आहे, कथेच्या मोबदल्यामध्ये त्यांना अमृत आणून दिलं, ते पिल्यानंतर ते अमर होतील, त्या अमृताला ते लाद घालण्याची तयारी असेल तर तुम्ही दिलेलं पाकिट ते कसं काय ग्रहण करतील? जो अमृता ते ठी ठेवी, तो जैसा कांजी नशिवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृद्धी. स्वतःच्या सुखामध्ये ज्याला आनंद सापडलेला आहे, हे वृद्धी सिद्धीच्या ते नादी लागत नाही, पैसा आणि संपत्तीने ते काहीच पाहत नाही, ते भगवंताच्या अनुभवामध्ये रमलेला असतो. पार्था नवल हे पाही, जेत स्वर्ग सुखा लेखनी नाही, तेथ वृद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्जुना, हे नवल केवढं मोठं आहे पा, ज्या ठिकाणी स्वर्ग सुखा लेखनी नाही, स्वर्गाला जे लेखत नाही, स्वर्गाला कमी समजतात, स्वर्गाला तुच्छ समजतात, स्वर्गाला लात घालण्यासाठी जे तयार आहे, असे महात्मे, त्यांच्यापुढं वृद्धिसिद्धी काही प्राकृत होती. हे प्राकृत वृद्धिसिद्धी त्यांच्यापुढं काय आहे? स्वर्गाला जरी स्वर्ग देण्याकरता एखादा आला, स्वर्ग घेण्याची त्यांची तयारी नाही, ते प्राकृत वृद्धिसिद्धी कसे ग्रहण करतील अर्जुना? म्हणून असा जो महात्मा आहे, तो महात्मा समुद्राप्रमाणे आहे. समुद्राप्रमाणे कितीही पाणी आलं तरी समुद्र जसा वाढत नाही आणि पाणी जरी बंद पडलं तरी समुद्र कमी होत नाही, तसा महात्मा आहे. त्याच्यामध्ये कितीही वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी त्याच्या बुद्धीमध्ये क्षोभ घडत नाही, आणि वृद्धिसिद्धी प्राप्त न झाल्या तरी सुद्धा त्याची वृद्धिसिद्धी, त्याची बुद्धी क्षुब्ध होत नाही. आज आपण 365 होईपर्यंत चिंतन केलं आहे. राहिलेलं 10-15 वयाचं चिंतन उद्या करू. पुंडलिक वरद हरी विठ्ठल.